इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांचा ताबा सुटून 5 वाहनांना धडक, 3 जण जखमी, तर 5 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सांगली मिरज रोडवरील घटना. सांगली मिरज रोड लगत चंदनवाडीजवळ सेवा सदन हॉस्पिटल समोर आज इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांनी 5 गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. इलेक्ट्रिक चारचाकी वाहन हे सांगलीहून मिरजच्या दिशेने भरधाव वेगाने येत होते. सेवा सदन हॉस्पिटल समोर चंदनवाडी येथे आल्यानंतर चारचाकी वाहनधारकाचा ताबा सुटल्याने 5 वाहनांना धडक दिली असून या धडकेत 5 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये 2 पॅगो छोटा हत्ती, 2 दुचाकी आणि 1 रिक्षा या वाहनांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने या वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तर दुचाकी वाहनधारक जखमी असून 3 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालय मिरज येथे दाखल केले आहे. धडक देऊन इलेक्ट्रिक चारचाकी वाहनधारक हा फरार झाला आहे. तर महात्मा गांधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी झाली होती, तर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली होती. ए भाई गाड़ी गाड़ी